तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. तमिळनाडूच्या राजकारणामध्ये थलपती विजय पर्व सुरू. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राहुल गांधींची उपस्थिती. तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच देवरेडकर मुख्यमंत्री, थलपतींसह 9 जणांकडून मंत्रिपदाची शपथ. रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोऱ्या जाणार. वकिलांसोबत रुपाली चाकणकर नाशिककडे रवाना. भूंदू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांच्या बहिणीची सुद्धा याआधीच चौकशी. सुनील तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं, अंजली दमानी यांची मागणी. एसआयटीला मोठी माहिती दिल्याचा दमानी यांचा दावा. शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. शाईफेकीबाबत सविस्तर माहिती देत चर्चा. प्रतिगामींच्या विरोधातला लढा दुप्पट ताकदीनं सुरू ठेवणार लवांडेंची भूमिका. नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचं कुटुंब आज मूक मोर्चा काढणार. मोर्चामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं पीडितेच्या वडिलांचं आवाहन. नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी. मुंबईच्या डोकाडिया कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. मृत पावलेल्या आयशा डोकाडियाला 10वीमध्ये 70% गुण मिळाले. सामूहिक मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. गोंदियाच्या आमगावात गॅस बुकिंगसाठी लांबच लांब रांगा. इंडियन गॅस एजन्सीच्या समोर ग्राहकांची गर्दी. गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावपळ. नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 40शी पार. असह्य उकाड्यानं नागरिक हैराण. पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार. नंदुरबार शहरामध्ये आजपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये सध्या केवळ 60% साठा शिल्लक. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. आंबा बागायतदारांच्या मोर्चाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. अवकाळी पावसाचा कोकणातील आंबा काजू बागायतदारांना मोठा फटका. 15 मे रोजी फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढणार. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधल्या सापडे गावाला वादळाचा फटका. शेतकऱ्यांना 11 एकरमध्ये लावलेली पपईची बाग जमीनदोस्त. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान, भरपाईची मागणी. पुण्याच्या मध्यवर्ती भागामधील 36 धोकादायक वाड्यांना नोटिसा. जुने वाडे आणि इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य असल्यानं खबरदारी. रहिवाशांना घरं रिकामी करण्याचं आवाहन. नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्लूचा कहर. आतापर्यंत 3.25 लाख कोंबड्यांचे कलिंग. 11 लाख अंडी नष्ट करत जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी. राज्यामध्ये तब्बल 487 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर. मुंबई विभागामध्ये सर्वाधिक संख्या. या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई. 111 शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल. मध्य रेल्वेवर आज माटुंगा मुलुंड दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरूळ मार्गावर मेगा ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकल फेऱ्या रद्द. मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला चोप. शिंदेच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख अजय साळवेंनी तरुणाला चोपलं. मीरा गावठाण बस स्टॉपवर छेड काढल्याचा प्रकार. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ. पेट्रोल आणि हायस्पीड डिझेलचे भाव 15 रुपयांनी वधारले. दर 415 रुपये प्रति लिटरवर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.